हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर भावांनो, आज 30 डेज चॅलेंजचा 4था दिवस आहे आणि आपण आता आवरून वगैरे रेडी झालो आहे. पाहू शकता, आंघोळ वगैरे झाली आपली आणि रूममध्ये आलो. थोडंफार आवरलं, थोडाफार पसारा होता रूममध्ये, तर आवरून वगैरे घेतलं. आणि आपल्याकडं आज आलेलं आहे छोटा सौरव जोशी, सॉरी छोटा पियुष आलेला आहे. छोटा पियुष सौरव जोशी ब्लॉगमध्ये असतं ना, ते छोटा पियुष तो आलेला आहे आपल्याकडे. तुम्ही याआधी पण ब्लॉगमध्ये पाहिलं असेल त्याला दाखवतो मी तुम्हाला. आता थांबा एक मिनिट. इकडं घरात बसला आहे छोटा पियुष. काय नाव आहे तुझं? प्रथमेश. कधी आलं मग तू? कधी आला आमच्याकडं? आत्ता आला होय. भावांनो, छोटा पियुष आहे, छोटा पियुष. बोल काहीतरी बोल आमच्या ब्लॉग मध्ये. हॅलो कर. हॅलो असं कर ना. हॅलो फोनवर बोलतो का? हॅलो. कॅमेरामध्ये ना बोलताना थोडा लागतोय, कारण कधी कॅमेरामध्ये बोललंच नाही ते, आहे की नाही रे? नाही तर असं लय आरडावारडा करत असतो. आता मागाशी तुम्हाला सांगतो, इतका आरडावारडा करत होतं ना मला, म्हणजे ब्लॉग मध्ये बोलता नाही ना मला एकदम असं नॉईस येत होतं, एवढा आरडत होता मोठे. आता बघा काय शांत बसलाय. आता त्याला नवीन दिसतंय ना, काहीतरी नवीन करतोय दादा, त्याच्यामुळे काहीच बोलत नाही ते. किट्टू कुठे गेलं? किट्टू मिळाला? कधी मिळाला? पाहिलं का भावांनो, कशी खबर आहे याला? किट्टू आपल्याकडून चुकीने बाहेर गेला होता दरवाजाच्या, तर त्याला नेमकं कुत्र्याने मारून टाकलं. तर याच्यापर्यंत खबर गेली ती, आहे का? मिळाला किट्टू राव, लय भारी होता आहे ना? तू खेळला होता का नाही त्याच्या संग? तू खेळला होता ना त्याच्या संग? किट्टू एवढा भारी, म्हणजे आपलं कॅट होते ना, 1 नंबर मांजर होते आपल्याकडे, पण ते नेमकं कुत्र्याने पाडल्यामुळं मेली भावांनो. आणि आपण त्याच्यासोबत खेळत होता का नाही तू त्याच्या संग? भावांनो, त्याचा व्हिडिओ आहे ना, याचा व्हिडिओ मी ब्लॉग मध्ये लावून टाकेन इथं, तुम्ही पाहते व्हिडिओ कसा खेळतो ते किट्टू सोबत. चाव ना तुला. दारच लावून घेतलं भाऊनी. कमून दार लावलं? बाहेर जाते होय? जाऊ दे की मग. तुम्हाला न्यायचे गावाकडं? जेवायला दिलं का त्यांना? काय जेवायला दिलं त्यांना? दूध पीत होती, थोडे राहिले होते, यांनी पिऊन टाकलं. कोणी येणे? आणि मग तू काय केलं? मी काय नाही केलं, तिला ना उठलं इकडं आणलं होय? आता झोपली वाटतं. तेव्हा झोपली ही पण झोपली वाटतं. नाही झोपली पण. आता तू काय करतो? तू पण जाऊन झोप. तर भावांनो, खूप लोकांचे कमेंट आलते. खूप लोकांचे म्हणण्यापेक्षा एक आपले मित्र आहे त्यांचे कमेंट आले होते, सागर भाऊंचे, की हा जो पीसी आहे ना, तुम्हाला दाखवतो का हा पीसी कसा घेतला. तर तुम्हाला पहिलं पीसी बघा तुम्ही, मग तुम्हाला सांगतो मी पीसी कसा घेतला. पहा भावांनो, असा पीसी आहे आपला. आणि अगं इकडं स्पीकर वगैरे आहे, इकडं गेमिंग पीसी भावांनो, पूर्ण गेमिंग पीसी आहे. आणि हा पीसी कसा घेतला ना, मी आता तुम्हाला सांगतो. हा ब्लॉग आहे ना, तुम्ही कंटिन्यू करा. मी तुम्हाला सांगतो हा पीसी कसा घेतला मी. आपलं 2 बाईक होते, म्हणजे एक बाईक आहे ना वडील घेऊन गेले, आणि एक बाईक आपली या ठिकाणी आहे, ओल्ड बाईक आहे, आणि एक आपली मारुती व्हॅन पाहू शकतो तिकडं मागं. तर खूप दिवसापासून भावना ते आपण काढलीच नाही. आपण जरा बघूया आता तिथं चालू होते का नाही. चालू तर नाही, खूप दिवस झाले काढले नाही आता गाडी. जाऊया आता आतमध्ये बसू. बघा ही एक बाईक आहे, या बाईकवर पाहू शकता नुसती धूळ बसली इकडे. खूप दिवसापासून काढलीच नाही भावांना गाडी. 2 आणली होती प्रेशर पंपवर, पण काढलीच नाही खूप दिवसापासून. आणि हे आपली ओमनी व्हॅन. पहिलं तू गेला का आतमध्ये? पहिले तुझा नंबर लावला होय? पहिले तुझा नंबर लावला का आत? लयच खतरनाक आहे रे तू. ते नको उघडू काच, नको उघडू काच, उघडू नको. बंद कर ती, बंद कर.
बंद कर. तिकडून आहे ना पाणी येतं आतमध्ये सगळं. बंद कर असे, बंद कर. फिरते का? तसे नाही फिरवायची. भावांनो, हे आमच्या मामाचा मुलगा आहे, पण लय खतरनाक आहे. व्यवसाय दिसायला आहे, पण असं खतरनाक आहे ना, नाद नाही करायचं आहे. पाहिलं भावांनो, नुसती धूळ बसली गाडीवर. खूप दिवसापासून आहे ना गाडी काढलीच नाही आपण, नुसती धूळ बसली. हे आपला इकडं माल वगैरे असतो गाडीमध्ये, दुकानाचा माल वगैरे. घरामध्ये थोडा जरा प्रॉब्लेम होता, म्हणजे नॉईस येत होता. म्हणजे कसं सकाळ सकाळ आवरावरी चालू असते घरामध्ये, त्याच्यामुळे मी ना येऊन बसलो गाडीमध्ये आता निवांत. तुम्हाला जरा कॉम्प्युटरचा किस्सा सांगावं, कसा घेतला कॉम्प्युटर. तर भावनो विषय असा झाला होता की आपले मयूर हुसारे ब्लॉग्स या नावाने यूट्यूब चॅनल आहे मयूर सरांचं. तर तुम्ही सगळे ओळखतच असताना त्यांना, मयूर सरांना. आम्ही सोबतच ब्लॉग बनवत असतो. तर विषय असा झाला, आम्ही एकदा आहे ना त्यांच्या घरापाशी बसलो होतो नाही का, मयूर सरांच्या घरापाशी. तर बोलता बोलता आम्ही गेम खेळत होतो. म्हणजे त्यावेळेस पबजी वगैरे होता, आम्ही गेम वगैरे खेळत होतो नाही का. म्हणलं मयूर सरांना आपण मोबाईलमध्ये गेम वगैरे खेळतो, आपण एकदा पबजी आहे ना PC मध्ये डाउनलोड करून बघू. आता मयूर सरांकडे तर आहे ऑलरेडी PC, माझ्याकडे PC नव्हता. तर मयूर सर म्हणले PC मध्ये 1 नंबर क्वालिटी येते आणि 1 नंबर नाही का, म्हणजे खेळायला जरा मजा येते. तर म्हटलं चालतंय, आपण PC मध्ये चालू वगैरे करून बघू गेम. मयूर सरांना मी म्हणलं, मयूर सर राव आपल्याला एक PC घ्यायचा, गेमिंग PC घ्यायचा. तर मयूर सर म्हणले घेऊन टाक बोले, काय 65-70 हजार रुपयापर्यंत भेटून जाईन बोले गेमिंग PC, आणि चांगल्या क्वालिटीचं भेटून बोले. तर म्हणलं चालतंय, मग आपण बघायला जाऊ नाही का PC. तर मयूर सर म्हणलं बघायला जायची गरजच नाही बोले, आमचा मित्र आहे ओळखीचा आहे जरा एक कॉम्प्युटरवाला, तर त्याच्यापाशी जाऊ, आपण डायरेक्ट बुकच करून टाकू. दुसऱ्या दिवशी फायनान्स केला, PC बुक केला आणि PC डायरेक्ट घरी घेऊन आलो. विषयच नाही मग डायरेक्ट. आणि फायनान्सवर मला जवळपास आहे ना 65 हजार रुपयापर्यंत PC गेला भावांनो. आणि मग मी त्याचे वर्ष का 1.5 वर्ष, वर्षभर त्याचे EMI भरले. 5,500 हजार रुपये EMI होता PCचा. आणि तुम्हाला सांगतो इतक्या अडचणी आल्या EMI भरायला, इतक्या अडचणी आल्या. म्हणजे EMI कसे मी ॲडजस्ट करायचो ना, मला माहिती भावांनो. जॉब करून मी तो PC EMI भरले सगळे. काही पण वस्तू घ्यायची ना भावांनो, EMI वर खरंच घेऊ नका. खूप हाल होते भरायला. घ्यायला काय नाही, घ्यायला गोड वाटतं आपल्याला, आपण घेतो सगळ्या गोष्टी करतो. पण जेव्हा फेडायची वेळ येते ना, तेव्हा अशी मजा येते ना, नाद नाही करायचं तेव्हा. सागर भाऊने खूप वेळा प्रश्न केला, PC कसा घेतला सांगा नाही का. त्याच्यामुळे आज मी या ब्लॉगमध्ये सांगू राहिलो PC कसा घेतला, म्हणजे सांगितलंच. तर आता भाऊनं जरा वेळ बसू गाडीमध्ये. घरामध्ये ते एकदम बेकार कल्ला चालू आहे घरामध्ये. सकाळची आवरायची घाई असते सकाळ, त्यामुळे आम्ही येऊन बसलो गाडीमध्ये. जरा वेळ गाडीमध्ये बसूया आणि आपलं रोजच्या रुटीनला लागूया. म्हणजे आपल्याला आता स्टडी वगैरे करायची. स्टडी वगैरे झाल्याच्यानंतर मग मी डायरेक्ट तुम्हाला रात्री भेटणार या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग कंटिन्यू पहा भावांनो. तर चला आता जाऊया आतमध्ये, जाऊन स्टडी वगैरे करू थोडी. चालायचं का आत? आता कवर बसतो गाडीमध्ये, गरम होतं का नाही तुला? काय माहिती का भावांनो, एकदम असं ऊन आलंय वरती आणि गाडीमध्ये ना असं बेकार गरम होते. तुम्हाला ऊन दाखवतो बघा, ऊन बेकार ऊन आलंय वरती, गाडीमध्ये होते गरम. चल भाऊ, येतं बघ खाली पडायला लागलं ना. गाडी बघ गाडी बघ. पहिल्या घराकडे पाळायला तयारच असतो का? जा आता घरात. गाडीमध्ये बसलो होतो आणि आता आलोय घरात. तर मयूर भाऊंनी एकदम असा प्रोफेशनल असा PC आपल्याला घेऊन दिला, त्याच्याबद्दल मयूर भाऊंचे आभार. तर भाऊंनो PC एकदम म्हणजे कमी बजेटमध्ये आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये मला घेऊन दिला मयूर भाऊंनी. तर एकदम भारी लागला PC. तर मयूर भाऊंचे मित्र होते, तर ते म्हणले काय अडचण आली तर आपल्याला कॉल वगैरे करत जा.
तर सध्या 2 दिवसाखाली पी सीला जरा एक अडचण आली होती, कारण माऊस वगैरे म्हणजे कीपॅड वगैरे काम करत नव्हतं. तर मी त्यांच्याकडे घेऊन गेलो भावांना पी सी, आणि त्यांनी माझ्याकडून म्हणजे अक्षरशः पैसेसुद्धा घेतले नाही पी सी रिपेअर करायची. त्यांनी मला ते म्हणजे फ्रीमध्ये रिपेअर करून दिला पी सी. म्हणजे एवढे चांगले संबंध आहे भावांनो, त्याच्यामुळे काही विषय नाही. मयूर भावांचे धन्यवाद. मयूर भावांनी पी सी घेऊन दिला. मयूर भाऊ, तुम्ही हा जर ब्लॉग पाहत असताना कमेंट करून सांगा. भावांना छोटा पियूष होता ना आपला, म्हणजे त्याला आपण प्रथमेश म्हणतो, तर त्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे मी. कारण खूप दिवसांनी आलं आहे आपल्या घरी, तर म्हणलं जरा त्याला थोडं एक गिफ्ट द्यावं. त्यासाठी पाहू शकतो, त्यासाठी पॅड आणला आहे मी. एक पॅड, स्टडी टेबल आहे, स्टडी टेबल पाहू शकता. आता त्याला हे स्टडी टेबल आपण गिफ्ट देणार आहे, आणि त्याच्या एक्सप्रेशन पाहणार आहेत त्याचे आपण. चला आता येतच असेल ते, त्याला सांगितलं स्टडी टेबल आणलंय म्हणून, येतच आपण पळत आता तुम्हाला त्याचं एक्सप्रेशन दाखवतो, थांबत. बाकी स्टडी टेबल कसं आहे भावांनो, कमेंट करून सांगा. पाहू शकता. तर भावांनो स्टडी टेबल आहे, त्यासाठी गिफ्ट आणलं आहे. आणि याच्यावर आहे ना, हे जे कार्टून आहे ना, कार्टून, तर कोणी हे कार्टून लहानपणी पाहिलं आहे कमेंट करून सांगा बरं. बेंटेन त्याच्याबरोबर अजून एक कार्टून यायचा छोटा भीम यायचा. तर कोणी हे कार्टून पाहिलं आहे कमेंट करून सांगा. आपण आपल्या स्टडी टेबलवरती याच्यावरती स्टडी वगैरे करत असतो. तर विषय असा झाला, त्यांनी हा स्टडी टेबल माझा पाहिला, आणि पाहिलं तर मला म्हणायला लागला मला पण असं स्टडी टेबल पाहिजे. रडायला लागला नाही का. त्याच्यामुळे म्हटलं भावनो एक स्टडी टेबल त्यासाठी घेऊन येऊ, म्हणजे अभ्यास तरी करून ठेव. आता सध्या जस्ट जातोय शाळेमध्ये जातोय, आणि अभ्यास वगैरे करून त्यासाठी मग स्टडी टेबल घेऊन आलो. तर कसं आहे सांगा भावनो कमेंट करून एकदा. चला आता त्याचं एक्सप्रेशन बघूया आपण. तर येतच असं ना आता, कारण पप्पा गेलेत त्याला सांगायला स्टडी टेबल आणले दादानी. आला का? नाही आला का बरं नाही आला? लपून ठेवता का बरं? तकलीफ द्यायला लागला मला, त्रास द्यायला लागला का? इकडे ठेव, याच्या मागं ठेव, याच्या मागं. रडायला लागला. आला दार वाजवतोय. अयो लस वरच दार वाजवतोय. कशाला त्याच्या माझ्या घेता, देऊन टाका. नाही आला. उघडा दार उघडा नको. हां नाही बघत उघडा. अभ्यास करायला अभ्यास करायचंय त्याला. कोणाला अभ्यास करायचा? असलं ते सुनू आमच्या पोराला. याला वय अभ्यास करायचा तुला? शाळेत जातो का तू? जादू करून आणू का? ऐक, मामा जादू करायला लागला आता. करू का? हा म्हण, नाही तर नाही म्हणायचं. मला द्या. तुम्ही अभ्यास करणार आहे का? तुम्ही अभ्यास करणार आहे का? मला रूटला गेला न्यायला लोकांना. रूटला एवढा मोठा टेबल घेऊन जाणार का तुम्ही? नाही तर मला असं वाटतंय करायची असेल तर हा म्हण, नाही तर जाऊन दे. हो जाऊन दे. जादू करा. जादू करा. करशील का अभ्यास करशील का? हा म्हण. मारणार नाही ना? करा जादू करा. कशी जादू? सोनं टेबल अभ्यासाचा सर्वांना द्यायचा. असा जादू करू राहिलो. ये डोळे वाकच जागले बघा. मस्त जादू करतो आता. आपल्या सर्वांना दिसेल अशी जादू करतो. डोळे झाक, लवकर डोळे झाक. आले डोळे झाक नाही, उघडू नको नाही. डोळे कशाला उघडले रे? कसं बघतो बघा. कसं बघतो ऐका. डोळे उघडून बघतो, हळूच बघतो. ऐका अजिबात डोळे उघडू नको. ऐका पाहिजे नसून तर
कुठं आलं कुठं आलं कुठं आलं कुठं आलं डोळे उघडू नका. कपाटात आलं का कसं डोळे उघडत कोणत्या कपाटात आलं कोणतं आलं 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 पांढऱ्या कपाटात आलं डोळे झाक डोळे झाक ना. उघडू नको डोळे डोळे नको उघडू यार डोळे आलं 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 आलं. अरे आलं तिकडे कुठं आलं कपाटात. कपाटात आलं बघ कपाटात आलो. अयो बेंटेन बेंटेन. कसं आहे बेंटेन. धर तिकडून हात धर तिकडून हात धर हात तिकडे समोर. इकडे इकडे असं इकडे इकडे बघ इकडे बघ. इकडे बघ ना जसं काय गाडीची चावी देऊ राहिलो त्याला मी धर इकडे बघ इकडं बघ इकडं. जशी गाडीची चावी देऊ राहिलो रिॲक्शन बघा भावांना रिॲक्शन. असं करा मस्त असं का ते परत गायब करून असं कर असं कर. एकदम ओके एकदम ओके. इकडे बघून कर आवडला ना तुला. आवडला. हा म्हण ना जोरात अभ्यास करशील का मग. जोरात म्हण ना. अभ्यास करा. जोरात म्हण ना. जा लवकर. जा आता अभ्यास करता तिकडे जाऊन. कसा आहे भावांना रिॲक्शन. अयो कसा फास्ट रिझल्ट आहे एकदम. आहे का स्टडी टेबल दिला लगेच अभ्यासाला बसला घडी. होय किती अभ्यास केला मग. किती अभ्यास केला. आहे का अयो किती अभ्यास केला बघ. मागचं दाखव काय लिहिलं होतं मागं. आहे का सगळे गणित केले भाऊंनी. स्टडी टेबल दिला डायरेक्ट अभ्यासाला बसलाय. भावांनो हे बघा का कार्टून बघतोय. काय बघत रे. हा का कार्टून बघतो. याला बघा याला बघा. कसं कसं कसं. हे स्टडी वगैरे झाल्याच्या नंतर आपण आलो आता क्लिनिकमध्ये. काय झालं माहिती का रनिंग करून आहे ना आपले नेमकं पाय वगैरे दुखू राहिले जरा थोडे. पाय वगैरे दुखतात आहे आणि पायाचे जरा जे बोटं असतात ना बोटं पण दुखतात आहे पायांचे. त्याच्यामुळं आपण क्लिनिकमध्ये आलो. तर पाहूया आता डॉक्टर काय म्हणतात ते क्लिनिकमध्ये. आणि मग गोळ्या औषधं वगैरे घेऊ आणि मग जाऊया घरी. चला आता पाहू काय म्हणतात डॉक्टर. A few moments later. जस्ट आत्ता स्टडी वगैरे कंप्लीट झाली आणि स्टडी कंप्लीट झाल्यानंतर मी नेमकं आता वार्डमध्ये आलो आमच्या. आणि हे पा आहे का असं काय करामती तुम्हाला दाखवतो जो काय करतो आता. चला काय करतो रे. मच्छर मारतो. मच्छरने माझा हाल काय केलं. काय केलं. चावलं काय हाताला. हा मच्छर मारत आहे देव. किती मच्छर मारले. 10 मारले का. तुला आता ही बॅट घेऊन जायचे का मग तुमच्या तिकडे मच्छर मारायला. इकडं 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 इकडं. अरे मच्छर असे बॅटीने काय बॅट बॉल खेळतो काय मच्छर संग. हा अयो लाईट बॅकर मच्छर रे. फटाकडे वाजायचं ते. म्हणलं आपण आता थोडंफार फ्रेश वगैरे होऊया थोडं आणि मार्केटमध्ये जरा चक्कर मारून येऊ. तर चला भाऊंना फ्रेश होऊ आणि जाऊन येतो मार्केटमध्ये. तर आत्ताचा ब्लॉग आहे ना भावांनो मी या ठिकाणी एंड करतोय कारण मला जरा एक काम आलं आहे मार्केटमध्ये जायचं आहे. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल ना ब्लॉगला लाईक करा. आणि आमचा हा छोटा पियुष कसा आहे ना कमेंट करून नक्की सांगा. छोटा पियुष छोटा पियुष कसा आहे ना कमेंट करून नक्की सांगा. तर चला भावांनो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय टेक केअर. काय लाईक आणि सबस्क्राईब करायला नका भूलू. लाईक आणि काय सबस्क्राईब लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा हा लाईक असं कर म्हणा. असं लाईक कर म्हणा. लाईक लाईक
लाईक करा. बाय बाय कर. बाय बाय. बाय बाय. भेटू म्हणा उद्या. उद्या भेटू. उद्या भेटू आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय कर परत. बाय